शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी। कोर्टात 13व्या क्रमांकावर प्रकरण सुनावणीसाठी असल्याने आमदार अपात्रता प्रकरण लांबणीवर। अंधेरी पूर्वच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता। प्रदीप शर्मांच्या पत्नी इच्छुक तर भाजपचे मुरजी पटेलही जागेवर दावा करण्याच्या तयारीत। काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। नागपूर हिट अँड रन प्रकरणात बावनकुळेंचा मुलगा संकेत चौकशीच्या फेऱ्यात। अपघातावेळी कारमध्येच असल्याचं समोर। टायरची स्थिती पाहता घटनास्थळावरून पळ काढल्याचा संशय। हिट अँड रनवरून विरोधकांचा हल्लाबोल। संकेत दारू प्यायला नव्हता तर गाडीची नंबर प्लेट का काढली, वडेट्टीवारांचा सवाल। तर बावनकुळेंना अडकवलं जातंय, फडणवीसांचा पलटवार। मुंबई पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलांचं दुरुस्तीचं काम होणार। IIT आणि VJTIच्या तज्ज्ञांची दुरुस्तीची शिफारस। निविदा जारी। गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ। धरणातून 3,93,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। टोलसाठी जीपीएसचा वापर होणार। नव्या टोल सिस्टीमला केंद्राची मंजुरी। पहिल्या 20 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी कोणताही टोल भरावा लागणार नाही। कोकणासह राज्यभरात आज गौराईचं पूजन। महिला वर्गामध्ये गौरी ओवसा भरण्यासाठी धावपळ। तर आज रात्री फुगड्यांचा खेळ रंगणार। केंद्रीय गृहमंत्री असताना जम्मू काश्मीरमध्ये गेल्यावर भीती वाटली। सुशील कुमार शिंदेंचं मोठं वक्तव्य। कलम 370 हटवण्याआधीच्या काश्मीरमधल्या स्थितीवर प्रकाश। भाजपचा हल्लाबोल। मणिपूरमध्ये विद्यार्थी आणि महिलांचं आंदोलन चिघळलं। 5 दिवस इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय। केंद्र सरकारनं CRPFचे अतिरिक्त 2,000 जवान पाठवले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।